मोती गुड मॉर्निंग. मोती मोती गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा मोती. हा मोती. आज चिकन आहे. आज श्वेताताई आलेली आहे. तिच्या हातचं चिकन लय भारी लागते. ताई आलेली आहे. ताई आता चिकन करणार आहे आमच्यासाठी. लॉग लॉग चालू आहे. लॉग चिकनची पण मोती जवळ घेऊन मोतीला वाशिव दे चिकन. ते तुम्हाला सुधरूच देणार नाही. इकडच्या दारातून येऊन ताई कधी आली? उद्या लग्न आहे तुम्हाला. मग तुम्ही ठाण्याला जाणार आहे का? 11 वाजता. आता तुम्ही घरून किती वाजता मग तुम्ही वापस निघाली? या. 9:30 वाजता. पोरं गेली. जाऊ द्या मग तुमच्यासोबत. मला वाटलं तुम्ही ठाण्याला आता किती जाणार. वाजता येते? आपण सोबत येऊ. पोरं 1:30 वाजता. ताईचं वय आहे जाऊ द्या. 12 वर्ष. मग नंतर शाळेत जात असते ताई. आज शाळेत सुट्टी घेतली ताई. आज काय काय शिकवलं मग? आज ताईला चिकन बनवणं शिकवलं. आता ते बनवून दाखवणार आहे. आहे ना. कालची थंडी आहे ना. मी पाय बरं थंडी. आंघोळ केली की चालली जाते. जेवण हिच्या अंगात फ्रीज फिट केलाय म्हटलं. हिच्या अंगात फ्रीज फिट केलाय म्हणजे आता कुठेही गेले थंड आहे. एकाच घालशील ना ते. नाही तर तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे असं उद्या रात्रीचं तर सांगा, मग करून देतो. ए मोती. आय मोती. जेव्हा पहिल्या दिवशी आलतो तेव्हा बम भुकला. आता दोस्त झाला आमचा. माहित आहे का? मोती छू. मोती छू. सुयश आंघोळ करणार. अजय आंघोळ कधी करणार आहे? चल लवकर आंघोळ कर. चल आंघोळ. चला. तर आज आम्ही चिकन खाणार आहोत ताईच्या हातचं. ताई एक नंबर चिकन बनवते. आणि मग नंतर बघूयात. तर आज ताई बनवणार आहे आपल्यासाठी छानपैकी चिकन. आणि ताईच्या हातचं चिकन खूप छान बनते म्हणते. तर आपण काय काय करायचं ताई? बनवायचं. अरे हा आजी सांगते रेसिपी. हा घस घेतला. त्याच्यात चिकन घेतलं. चिकन मध्ये काय काय टाकलं? हळद टाकली. आता तिखट हळद आणि मीठ. तिकडं मराठवाड्या याच्यात तिकडं बायाच बनवत येतात. आमच्या इकडे नाही इकडं सातारा नाही का तिकडं मस्त त्या जिन्यातनी बसून सरांनी ते पाच जाऊ रोडवरच असं त्याला जागाच नाही जास्त. रेकॉर्ड करून मग फ्लॅटवर. याच्यात थोडं हळद मीठ आणि तेल टाकलं. अब इसको धीमी आंच पे पकाना है. किती देर? 15 मिनिट. तर मम्मी आम्ही आता हे चिकनची रेसिपी शिकून राहिलो आणि मग आपण घरी आल्यावर करू. फक्त परमिशन दे जो, कारण घरी जमलं पाहिजे आहे ना. तूच बनव आणि खा. आणि अक्षतच्या मम्मी पण. माझ्या घरी ते चालतच नाही. अक्षतचे आजोबा इकडे पहा. हा आपला अक्षत आहे. मला कॅमेराच्या बाहेर काढायची मला दिसलं. हा आपला चिकन खाणार आहे अक्षरात. कसा आला कलर? एकदम पिवळा पिवळा. अगं एखादा लाईन मोबाईल घेऊन घेता. ताईचं विशेष म्हणजे ताई आमच्यासाठी बनवून राहिली. आणि बुटकी आहे नाही बे. पण ताई रस्सा बी खात नाही.
रसोई नाही खात आणि मेन म्हणजे मी धुवत पण नाही, मी हाती नाही लागत हो, आपण फक्त चम्मच नाही कसं फक्त चम्मचनी. मी बनवते बस. यस. साताऱ्याला म्हणलं हाल हाल केले होते त्या मोबाईलचे. आणि भाई आजीले जमत नाही तरी आजी आज आमच्यासाठी बनवू देता घरात. बनवू देत आहे. ऍडजस्टमेंट बाहेर करा म्हणे चुलीवर. ऍडजस्टमेंट करून राहिली त्याच्यासाठी कोणता कार्यक्रम खूप होणार? खूप धन्यवाद. काही हो. लवकरच 12-1 वाजून जाते ना. हो. याच्यात काय, याच्यात टमाटा आहे, कांदा आहे, बस. खोबरा. आणि खोबरं आहे, हो. लसण. कोणतं ते हे असते का ते कोणतं थोडंसं जिरं. स्वस्ती हे होय ना. टाकत नाही मी, वापरत नाही. मामा काय करतो माहिती आहे? कांदे घेते 4. भाजते. असते ते. मी हे असंच करत असते, काय ना काय. हो, बाबा यवतमाळलेच आहे. मी हे घरी बनवून ठेवतो असं साधाच. कालच काल शाळेची 20 हो कालच त्या डुगूला बनवून दिलं म्हणे चिकन घरी. जा लागलं होतं ते दिवसांनी. ते शाळेची हे होती. पाटलाच्या काय आहे ते? पहिले धनी. धने. त्याच्यात मी कसे अचानक गेले म्हणे तिथं तर त्याचे नाव टाकले. इलायची मोठी. इलायची मोठीवाली. तिच्यात सांबार आणि अद्रक टाकलेलं आहे. हा. ते राहिलं होतं, मी विसरलो होतो. झाला आता. झाला आता. अब इसको मिक्सी में घुमाएंगे. मागं ओरडलं होतं पूर्ण. मंडळी, हे जे सारण वाटतो आपण त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की सारण डायरेक्ट हाय पॉवरवर नाही न्यायचं. सगळ्यात पहिले लो याच्यावर ठेवायचं, मग मीडियम याच्यावर ठेवायचं. मीडियमवर चांगलं होऊ द्यायचं, चांगलं बारीक होते ते मीडियम पॉवरवर, आणि त्याच्यानंतर नंतर शेवटी हाय पॉवरवर न्यायचं, जेणेकरून ते चांगलं वाटलं जाईल. मसाला रेडी झालेला आहे आपला. हो तेल एकदम. काढावं लागेल आता. तेल काढायला. चिकन शिजलं. हाडकान दुखतीये दाड सजनी रसा रसा वाढग. तसंच करायचं आता. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर आपल्याला? 6 years. म्हणजे 6 वर्षापासून बनवत आहे आपण. आणि लहानपणापासून खात आहे. येस. आणते का तू? याच्यात गेलेलं आहे तेल. करू ना दोघीच घरी. रांगोळी वाया घालवायची नाही. सासूबाई अंगावर चिडते. आता हे तुम्हाला पण मसाला टाकलेला आहे. तेल टाकल्यानंतर सुंदर असा वास येत आहे असा नाकामध्ये. अरे तर आह. सुंदर वास नाकात मी ते भाजीची चव जातच. अर्र. आपण काळा टिक्का लावून द्यावं या भाजीला. भाजीला काळा टिक्का. ही आपण किती वर्षापासून बनवत आहे भाजी? भाजी 8. 8 वर्ष. सुयशपेक्षा 2 वर्ष एक्सपिरियन्स जास्त. सुयशला भाजी बनवते. थोडी थोडी. हा 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 हा. काय सुगंध येतोय. अब इसके अंदर जाएगा चटणी मीठ चटणी हो, हळद. नाही, चटणी नाही, थोडंसं हळद. कारण आपण अगोदर याच्यात हळद टाकलेली. तिखट. तिखट करायची. मीडियम करू आपण. कोणता मसाला आहे? हा मटन मसाला. मटन मसाला. मला जर एवढी आपली रेसिपी सांगितली झालं मग मला. कोणता? घेऊन जायचं. 1 मिनिट
थांब पहिले येऊ दे आपला. कोणता मसाला आहे दीदी? काळा मसाला. काळा मसाला नाही ना, एक मिनिट. हा मटन मसाला आहे मित्रांनो. वाघमारे ओ वाघ, इथं वाघमारे मसाले आहे. नंतर हे काय टाकलेलं आहे याच्यात? कस्तुरी मेथी, म्हणजे वाळवलेली मेथी आहे का हे मग? अरे मीठ असतं नाही टाकलं काय भाजी म्हणतो ना बायकासाठी. याच्यात मीठ टाकलं ना आपण ऑलरेडी याच्यात आहे ना, थोडस टाका लागेल. थोडासा मसाला टाकाच लागते ना ते मीठ टाकायचं विसरलो होतो आम्ही. आता थोडं चवी थोडं चवीपुरतं मीठ. त्याच्यात थोडं कमी टाकलंच होतं. बस. वरून घ्या ना. आता आपण हा मसाला झालेला आहे. आता याच्यात आपण चिकन टाकणार आहोत. ओके. दुकानातून थोडा काळा मसाला कमी पडला. काही नाही होत आता, जाऊ दे. पिवळी भाजी आणि काही नाही होत. काही नाही होत. शिजलाय ना? यस. हा? मग याला एवढाच रसा पाहिजे ना तुम्हाला? जास्त रसा नाही पाहिजे ना? थोडसा. याच्यात घे थोडासा पाणी. मग गरम उकळून करून टाकणं पाणी बाई. नाही टाक काय नाही. याच्यात टाक पहिले. याच्यातलं सगळं एकदम रसा पाहिजे का? हा हो. रसा पाहिजे ना? बस तेवढाच. थोडस बस शिजू दे. शिजू दे. याला शिजू द्यायचं, मग आपली भाजी होते रेडी. कशी जमली भाजी? चुम्मा. एकदा ताईला आता व्हिडिओ एक मिनिट. लेट मी टेस्ट फर्स्ट. एक नंबर बनली आहे. अरे तू नुसतंच हे दिसायला लागलं, ते दिसत प्रथमेश, मी आता विचारतो प्रथमेशला की भाजी कशी झालेली आहे. आणि सांग प्रथमेश, कोण बनवली भाजी? ताईच्या हातची भाजी कशी वाटली तुला? एक नंबर. स्वर्ग, बिलकुल स्वर्ग. अक्षत, कशी वाटली भाजी? पोळ्या थांबले नाही पाहिजे. अरे पोळ्या येत राहतील पोळ्या. अजय, बेस्ट भाजी बनवलेली आहे अशी आपल्या ताईनी. आणि याची कसं आहे माहिती आहे का? प्लीज ताई हॉटेल रेसिपीची माहित झाली आहे. तर आता अकोल्याला आपण जेव्हाही जाऊ, जेव्हा आपण अशी भाजी करू, तर ती मी माझ्या हातानेच करणार. ओके, नाही. थँक्यू ताई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या. तिसरा दिवस आहे आमचा नागपूरमध्ये. तर आम्ही आज चाललेलो आहे अजय अतुलचा शो पाहण्यासाठी, कॉन्सर्ट पाहण्यासाठी. आणि आम्ही म्हणजे जेवण घेऊन सगळं केलं आहे. आणि मी आंघोळ केली आहे. तू केली का आंघोळ? नाही, मी नाही केली आज. हे म्हणजे आज इतिहासात पहिल्यांदा असं झालं की अजयनं आंघोळ नाही केली, कारण तो अजय अतुल जी सरचा शो पाहायला चाललेला आहे. आणि तसं तर इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं की प्रथमेशने आंघोळ केलेली आहे. नाही, तसं नाही. मी कधी एक दिवस आड करतो आंघोळ, असं काही नाहीये. पण जास्त वेळ मी आंघोळ करतच असतो. तुला नाही आंघोळ नाही केली? तू आंघोळ केली? जाऊ दे रे बाबा. सुयशने आंघोळ नाही केलेली कारण की आज आम्हाला उशीर झालेला आहे. तर आंघोळ करण्यात टाइमपास नाही करायचा. मी केलेलं आहे बघा. केस बघा, केस याचे बघा, केस वाढले. केस तर मग माझे बोलले. मी पाणी लावलेलं आहे. हे लावलं हे बिना आंघोळीचे. अमनदादा समोरचा आलाय ना, जिच्यासोबत जाणार आहे. अजून मावशी येणार आहे आता. तर मावशी आम्हाला एंट्री करून देईल आज. मग आम्ही बघू. तर मंडळी, तर पुढे भेटूया आपण आता कॉन्सर्टच्या वेळेस. आता म्हणजे पाच साऊंड ठेवायचे आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आपण आता थांबवतो मी कोणी आला.
तर मंडळी आज आमचे 99% चान्सेस होते की आज आम्हाला इथे एंट्री भेटणार नव्हती, पण आज एंट्री भेटली. आजचा लास्ट दिवस आहे. अजय अतुल येणार आहे आणि मनात जाणाऱ्यांना तर पहिले थांबव. आणि कट कट कट. इथे पूर्ण ब्लॉकबस्टर शो आहे आजचा. ते कसे पाहिजे गर्दी? अरे दाखवतो ना गर्दी. आज आम्ही फायनली अंदर आलेलो आहे. रोज येतो तो पण एक्साइटमेंट आजची श्रेया घोषालच्या गर्दीपेक्षा आजची गर्दी कशी वाटत आहे? आजची गर्दी अजय महाराजांचा कार्यक्रम खूप जबरदस्त होणार आहे. ओके. कसा आहे भाऊ, कसा आहे कार्यक्रमाचा? जागा आहे की नाही भाऊ? ओके ओके. आज अजय महाराजांचं कीर्तन आहे आणि इथे अजय माझा अतुल हरपलेला आहे, तर मी स्वतः एकटा करणार आहे. मावशी कसं वाटत आहे आम्हाला? मावशी लाल चौकावर भेटते की नाही जागा? मला इथं बसायला लागला. नाही तर कुठं? नाही तर मग वाईट झोपायला आहे. मावशी आम्ही येतो ना, चला ना मग तिकडे. आम्ही तिकडे येतो ना. तुम्हाला काही खिशात टाकून देणार आहे मावशी. जाऊ दे बघ, एंट्री भेटली तर मला काही भेटलं तर सांगतो, नाहीतर मग घरी चालली तर काही म्हटलं नाही फालतू. प्लेन टेक ऑफ गिरे तयार आहे. लँड झालेलं आहे वेगळ्याच ठिकाणी. लँड ऑफ द लाईट्स.
सतनाग समदमाई जीव धरला मन नाही अनलाला समज मन धरले सतनाचा आजाला समज आताच बयागा कावरला गाला कावरला. आता आपण जाणार आहे काहीतरी खाण्यासाठी. रात्रीचे वाजलेले जवळपास 12:30. आता काय भेटेल देवजानी म्हणजे आम्हाला काय भेटेल इथं खाण्यासाठी. तर रात्रीचे 12:30 वाजता तरी बुवा खाणं राहिला आमचा अजून. तर आम्ही ते उद्या सकाळी ट्राय करू. कारण उद्या सकाळी तर कोणी उठणार नाही 10 वाजेपर्यंत. तर गॉड नोज व्हॉट हॅपन्स. वी आर मोहन. सकाळी आमचे काही क्लासमेट आलेले होते इथं. इथं चालते का ते? इथं झाले होते. वरती आवाज येते का तुम्हाला? तो क्लबचा आवाज आहे. अफोर्ड एका बसरचे 1000-2000 फुल नाईट का? क्लब चालू आहे का? 2-3 तासाचे 1000 रुपये पर पर्सन. पोरी पण हे बघा रेडी होते जसं काय क्लबमध्ये जायचं आहे आम्हाला. पण क्लबमध्ये तर नाही जायचं. तर मंडळी सध्या आता आम्ही आलेलो आहो अवनदादाच्या एका मित्राच्या कडे. त्याचं कॅफे आहे. तर आम्हाला आता लय भूक लागलेली आहे सध्या. तर कॅफे म्हणजे ते हे सध्या किचन रूम आहे. तर दादा आमच्यासाठी सँडविच बनवत आहे. थैंक यू दादा इतने रात को हमारे लिए बनाने के लिए. अभी 12 बजे है रात के. भैया का नाम क्या है? सुमित कलतरे. सुमित कलतरे. अच्छा. और अपना ये कैफे कहाँ पे है? रामबाग मेडिकल स्क्वायर. अच्छा अच्छा. कभी भी आइए, रात में 3 बजे तक आपको चालू मिलेगा. हम्म. सीटिंग अरेंजमेंट नहीं है, हेड टू हेड मिल जाएगा आपको. ओके. और ऑनलाइन पे भी अपना जोमेटो का. अच्छा अच्छा. अब हम क्या कह रहे हैं? उसको बोलना. तो भैया हमारे लिए सैंडविच और मैगी बना रहे हैं. नमस्कार मित्रांनो, ही आहे आपली मॅगी. एक नंबर बनलेली आहे. सँडविच खतम झालेलं आहे.
शंभर. डब्बा डब्बा दे रे ऊपर से ले गरम है बहुत.